वेलकम फ्रेंड्स. या सेशन मध्ये आपण युजेस ऑफ मॉडेल्स शिकणार आहोत. आता मॉडेल्स म्हणजे काय तर ते पहिल्यांदा सांगतो. आपण गेल्या काही लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे की हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब ही कॉन्सेप्ट आपण खूप वेळा ऐकली. यामध्ये दोन प्रकारचे हेल्पिंग वर्ब्स आहेत. मी ते वर्ब्सच्या सेपरेट लेक्चर मध्ये ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा आहे मॉडेल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेला ते ऑक्झिलरी वर्ब काय करत असतात, त्या वाक्यातल्या काळावरती, मुख्य क्रियापदावरती काळाचा डायरेक्ट इम्पॅक्ट असतो. परंतु जेव्हा तुम्ही मॉडेल्स यूज करता ते मॉडेल्स काय करत यूज केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही काळाचा विचार करणं गरजेचं नाही. त्या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं V1 हे फॉर्म तुम्ही यूज करणार आहात ते यूज केलं जातं. हा काळाचा नियम आहे. आणि हे जे काही अशी मॉडेल्स आहेत, ही 12 मॉडेल्स आहेत. ह्या 12 मॉडेल्समुळे आपल्याला एक लिव्हरेज मिळतं, आपल्याला एक स्वातंत्र्य मिळतं की कुठल्याही सिच्युएशन्स मध्ये कुठलंही मॉडेल्स यूज करता येतं. परंतु त्याला काही सर्टन रूल्स आहेत, त्याच्या अकॉर्डिंग त्याला यूज केलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता युजेस ऑफ कॅन. इनफॉर्मल यूज आहे. आता कॅन जेव्हा तुम्हाला वापरायचे त्यावेळेला इनफॉर्मल यूज मध्ये वापरायचे, म्हणजे तुमच्या बॉस किंवा तुमच्या सुपिरियर शिक्षकांच्या कम्युनिकेशन्स मध्ये जनरली कॅन कमी वापरतच नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे शुअर दॅन कुड. आता कुड पेक्षा ह्याची जी शुअरिटी आहे ती जास्त आहे कॅनची. आणि तिसरा आहे निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे कॅनचा, तो आहे कांट. यू कॅन सी एक्झाम्पल्स. आपण त्याची फंक्शन्स बघूया. आता ॲबिलिटी शो करायची, त्याच्यामध्ये माय सिस्टर कॅन कुक, या ठिकाणी तुम्हाला कॅन यूज करता येईल. दुसरा आहे परमिशन शो करायचे, यू कॅन यूज द डिक्शनरी. त्याच्यानंतर तुम्हाला फ्युचर पॉसिबिलिटी शो करायची, सी कॅन सिक्युअर अ व्हेरी गुड स्कोर असं म्हणायचे त्यांना. त्याच्यानंतर रिक्वेस्ट. आता तुम्हाला रिक्वेस्ट करायची, कॅन यू हेल्प मी फाइंड माय की, माझी चावी शोधण्यासाठी मदत कराल. त्याच्यानंतर ऑफर. एखाद्या व्यक्तीला तुम्ही ऑफर देताय किंवा तुमच्या कम्युनिकेट करताय, आय कॅन टेल यू हाऊ टू रीच देअर. त्याच्यानंतर सजेशन्स. तुम्ही सजेशन्स देतायत, यू कॅन बाय अ हाऊस इन्स्टेड ऑफ हायरिंग. तुम्ही काय करा, घ्याच ते विकत भाड्याने घेण्यापेक्षा. आणि विलिंगनेस, तुमची इच्छा, आय कॅन फाइंड इट इफ यू लाईक. तुम्हाला जर आवडलं तर मी नक्कीच ते शोधण्यासाठी तुम्हाला मदत करेल किंवा आय कॅन फाइंड इट, मी ते शोधून देईल. त्याच्यानंतर आहे कुड. आपण आत्ताच बघितलं कॅन काय करतं, इनफॉर्मल यूज करतं, तर कुड हे काय करतं, ऑफिशियल कॉन्टेक्स्ट मध्ये यूज केलं जातं. त्या ठिकाणी हे फॉर्मल आहे, हे हायली पोलाइट आहे आणि लेस शुअर दॅन कुड. कुड कॅन पेक्षा कमी शुअर आहे कुड. त्याच्यानंतर आपण बघू शकता कुडंट हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. नाउ यू कॅन सी हिअर एक्झाम्पल्स, फंक्शन्स बघूया. पास्ट ॲबिलिटी, भूतकाळातली ॲबिलिटी, आय कुड ईट 4 रोटीज वेन आय वॉज इन आर्मी, हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कंडिशन्स. बघा कंडिशन्स काय करते, यू कुड हॅव डन वेल, हॅड यू ट्राईड हार्डर, कंडिशन शो केलेली आहे. त्याच्यानंतर कन्क्लुजन. आता एखाद्या गोष्टीचं कन्क्लुजन करायचे, इट कुड बी फाईन. त्याच्यानंतर पॉसिबिलिटी. आता इथे सुद्धा पॉसिबिलिटी शोकेस केली जाते, देअर कुड बी डिफिकल्ट अहेड. त्याच्यानंतर रिक्वेस्ट, कुड यू हेल्प मी लिफ्ट दिस लगेज. आता ही फॉर्मल रिक्वेस्ट केलेली, आपल्यापेक्षा सिनियर मोस्ट किंवा अननोन व्यक्तीला आपल्याला जरी यूज करायचं असेल तर कॅन यू ऐवजी आपण कुड यू म्हटलं पाहिजे. सिकिंग परमिशन्स, एखाद्या गोष्टीची परमिशन घेण्यासाठी, कुड आय प्लीज अटेंड युअर क्लास. आणि ऑफर, आय कुड सॉल्व्ह द क्वेरी, हे या पद्धतीनं. त्याच्यानंतर मेकिंग सजेशन्स, वी कुड टेक अम्ब्रेला. हे झालं फॉर्मल वेज मध्ये. त्याच्यानंतर आहे पुढे मे. आता मे खूप हायली फॉर्मल आहे, एकदम ऑफिशियल कॉन्टेक्स्ट मध्ये यूज केलं जातं. इंडिकेट हायरार्की बिटवीन कम्युनिकेटर्स. मे हे हायरार्की शो करतं, कारण आपण शिक्षकांच्या किंवा मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये जायचं असेल तर मे आय कम इन सर म्हणून जातो, कॅन आय कम असं म्हणू शकत नाही आपण. टेंटेटिव्हनेस आहे आणि मे कॅन रिप्लेस विल. आता विल हे रिप्लेस करतं कशासाठी, लेसर सर्टेनिटीसाठी, म्हणजे लेस सर्टन आहे विल पेक्षा. ओके, सो यू कॅन सी फंक्शन्स. सिकिंग परमिशन्स, परमिशन्स घेण्यासाठी मे आय कम इन. ग्रँटिंग परमिशन्स, एखाद्याला परमिशन देण्यासाठी, यू मे जॉईन विथ अस फॉर पिलग्रिम्स. प्रेयर किंवा विश, प्रे करतो, त्या ठिकाणी मे गॉड ब्लेस यू. त्याच्यानंतर प्रिडिक्शन. आता एखाद्या गोष्टीचं प्रिडिक्शन करतो आपण, इट मे रेन टू नाईट. त्याच्यानंतर आहे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. आता स्ट्रॉंग पॉसिबिलिटी मध्ये काय, द मॅनेजर मे विजिट आर स्कूल टुडे किंवा आर साईट टुडे. त्याच्यानंतर आहे तुमचं माइट. आपण माइटचा यूज बघणार आहोत. माइट हे काय आहे तर लेस सर्टेन दॅन मे, मे पेक्षा कमी सर्टेनिटी माइटची. त्याच्यानंतर मोर सर्टेन दॅन कुड, कुड पेक्षा सर्टेनिटी माइटची मात्र जास्त. पास्ट फॉर्म ऑफ मे इन रिपोर्टेड स्पीच. आता मेचा हा पास्ट फॉर्म आहे रिपोर्टेड स्पीच मधला. एक्झाम्पल बघूयात. द प्रिन्सिपल सेड दॅट ही माइट विजिट आर स्कूल सून. आणि वीक पॉसिबिलिटी, आय माइट जॉईन यू लेटर बट आय एम नॉट शुअर. माइट. दॅट्स इट ऑल अबाउट माइट. थँक्यू.